सागर जरा आत ये. सर प्लीज मैं कम इन. या प्लीज. हां सर बोला. अरे सागर, ही एक बाहेरची मेल आले, जरा चेक कर. या मंथएंडला शिपमेंट आहे, तर सगळे डिटेल्स बघून घे आणि आपली तयारी झाली की नाही ते बघ. ठीक आहे सर. आणि एक मिनिट सर, एक्सक्यूज मी. हां बोल. सागर मी बोलतेय. घरी येताना एक काम करशील प्लीज. मुक्ता, मी जरा कामात आहे, थोड्या वेळाने फोन करतो. हां बाय. कोणाचा फोन? मुक्ताचा, म्हणजे माझ्या बायकोचा. अरे मग कट का केलास? बायको म्हणजे सुप्रीम कोर्ट, तिचा फोन कधी कट करायचा नाही. नाही सर, मी नंतर बोलेन ना. सागर, आय रिअली ॲडमायर यू. मला जर का मुलगी असती ना तर मी नक्कीच तुला जावई करून घेतला असता. काय सर. बरं मी हे चेक करतो. ओके, येऊ मी. या पद्माकरचा फोन आला ना, मला तर हवेत उडायला लागल्यासारखं वाटायला लागलं. जोपर्यंत तो चेक मिळत नव्हता ना, आमच्या कल्पना विश्वाला काही अर्थ नव्हता. पण आता मी ठरवलंय, पूजा झाली ना फटाफट कामाला सुरुवात करायची. मला नेहमी गंमत वाटते गोवर्धन. माणसाचं मन कसं पाण्याच्या लाटेसारखं असतं रे. असं वाटतं एकदम आपण उंच गेलो, आकाश कवेत येते तोपर्यंत पार दरीत कोसळायला होतं. बघ ना आता, मुक्ता आणि तिच्या कुटुंबाचं अगदी असंच झालंय. आता हेच बघ ना, त्या दिवशी अपरात्री पद्माकर साहेब आणि त्यांची सगळी मंडळी नेसत्या वस्त्रांनिशी आपल्या घरी आली काय. आज सगळी मंडळी आपापल्या पायावर उभी आहेत. म्हणजे पूर्वी एवढं वैभव नसेल, पण निदान खाण्याची दादच नाहीये. आता पद्माकर साहेबांची डेअरी जर चालू झाली तर कदाचित ते वैभव परत येईल. काय सांगा. होईल, नक्की होईल. काय रे, हसायला काय झालं? काय नाही, तू आता बोललीस तर एक विचार माझ्या डोक्यात आला. समजा ही डेअरी चालू झाली तर खरं तर आपण मेघना आणि गडकरींचे आभारच मानायला हवे. अगं बाई, ते का? काय त्याने आपल्याला अडवायचा, पाडायचा, मारायचाही प्रयत्न केला. त्यातून आपण तरुण वर निघालो. एक एक चॅलेंज त्यांनी आपल्या समोर ठेवला, आपण तो यशस्वी करून दाखवलेला आहे. आणि शेवटी शक्ती सिद्ध कोणी केली? शेवटी जिंकलं कोण? अर्थात तुमची. अगं बाई, खरंच की. म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करून देण्याच्या बाबतीत त्यांनी तुम्हाला संधी दिली. तुम्ही खरंच त्या दोघांचे आभार मानले पाहिजेत. आणि तुम्ही त्या दोघांचे आभार मानाल तेव्हा त्यांचे चेहरे कसे होतील हे पाहायला मला खूप आवडेल. सर, मी झोपायला जातो. हा बोल विनी, कुठे आहेस तू? मी आजच आमच्या कामतांच्या घरी परत आली. मला सांग, मधुरा वहिनी कशी आहे? ठीक आहे. खरं सांगू मुक्ता, तिथून निघताना मी स्वतःला खूप समजावलं की त्या घरात राहण्यात आता काहीच अर्थ नाही. मामा स्वतःच्याच नादात असते. पप्पांची अवस्था मला आता नाही बघवत. हे बघ विनी, आता तू तुझ्या घरी गेली आहेस ना, तुला नक्की बरं वाटेल बघ. आणि प्लीज सारखा सारखा तोच तोच विचार नको करूस. प्रयत्न करते. ओके बाय. आणि प्लीज टेक केअर. आणि काही लागलं तर नक्की कळव. या. ज्योती म्हणत होती तुम्हाला काहीतरी बोलायचंय माझ्याशी. लवकर बोला, मला खूप झोप येते. नाही, पाहतोय ना मी.
तसा तुझ्याकडे हल्ली माझ्याशी बोलायला वेळ नसतोच, ना दिवसा ना रात्री. हेच बोलायचं होतं. जाऊ मी? एक मिनिट मेघना, दादाचं आणि आपलं घर आता वेगळं झालंय. आपले पैसे, व्यवहार, बिझनेस सगळं वेगळं झालंय. तरीही तुझं समाधान झालेलं नाहीये का? कशावरून म्हणताय तुम्ही? मेघना, दादानी नवीन बिझनेस चालू केल्यापासून तू डोकं फिरल्यासारखं वागतेस. दिवाकर, उगीच वाटेल ते आरोप करू नका. मी सहन नाही करणार. मेघना, मला चालता येत नसलं ना तरी माझे कान उघडे आहेत, माझे डोळे उघडे आहेत आणि माझं मन अजून पुरतं मेलेलं नाहीये. बाई, तुला हात जोडून विनंती करतो मी, अगं आता तरी हा विश्वास थांबव. मेघना, काय कमी आहे आपल्याला? हं? अगं दादाला आणि त्याच्या कुटुंबाला सुखाने जगू दे आणि तूही सुखाने जग ना. दिवाकर, काय करताय तुम्ही? कोणाची बाजू घेऊन बोलताय? ज्या माणसांमुळे आज तुम्ही अपंग झालात, तुमची ही परिस्थिती झाली, त्यांच्यासाठी तुम्ही माझ्याशी वाद घालताय? तुम्हाला कळतंय सध्या मी काय स्ट्रेस मधून जाते? रोज आय हॅव टू फेस दिस फॅक्ट की माझा नवरा एक अपंग आहे. तुम्हाला कळतंय माझी मानसिक स्थिती काय आहे ती? कुणालाही जाऊन विचारा, कुठल्या अपंग माणसाची बायको सुखी राहू शकते का ते? मी तरी नाही राहू शकत. आय एम व्हेरी सॉरी. नाही, आणि अपंग माणसाबरोबर राहताना त्याची बोल ना मेघना, तू बोल. काय थांबलीस का? आय एम सॉरी मेघना, मी अपंग झालो ही माझी चूक झाली. मी थोडासा वेळ मागितला तुझ्याकडे, ही माझी चूक झाली. मी अपराधी आहे तुझा मेघना. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. दिवाकर, दिवाकर, आनंदाची बातमी आहे. मगाशी गुरुजी आले होते ना, त्यांनी भूमिपूजनासाठी उद्याचाच मुहूर्त काढून दिलाय. उद्या? काकू, आपली तर काही तयारी पण नाही झाली. होईल गे सगळं, आपण करू ना व्यवस्थित. त्यांच्याशी बोलल्यावर इतकं बरं वाटलं म्हणून सांगू. ते म्हणाले की हे 2-3 महिने जरा यांच्यासाठी गुंतागुंतीचे, पण नंतर सगळं सुरळीत होईल. बघ मुक्ता, आपण मागचंच सारखं उगाळत बसलो असतो ना तर इथपर्यंत पण आलो नसतो. खरं की नाही? खरंच आहे. छान काढलीस ग रांगोळी. मी बोलते.
वहिनी काही हवंय का तुला? अगं मंदारनी इथेच कुठेतरी माझी औषधं ठेवली होती, तेच बघत होते. तू बस, मी बघते. विनी खरंच खूप बरं झालं तू आलीस. तू नव्हतीस, सुशांत सुद्धा नव्हता, घर ना अगदी खायला उठायचं. खरं सांगू, सुशांतची खूप आठवण येते ग. पण वहिनी प्लीज, आपण या विषयावर नको बोलूया. आय एम सॉरी. आय अंडरस्टँड. तू जरा बघतेस औषधं कुठे आहेत? हां, तू आज जाऊन पड, मी शोधते कुठे ते. इतकं सगळं होऊनही मला पुन्हा पुन्हा याच घरी यावंसं वाटतं. डिवोर्स पेपरचं प्रकरण आत्ता तरी वहिनीला नको सांगायला. हॅलो. हां सागर, हां सर बोला. आपण उद्या सकाळी पुण्याला जाऊया 6 वाजता. एक मीटिंग आहे, चांगला क्लायंट आहे, पंचतारांकित हॉटेलचा मालक. दरवर्षी त्याची मोठी बल्क ऑर्डर असते. सर उद्या का रे? नाही म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ॲक्च्युली सर माझे बाबा एक नवीन प्रोजेक्ट सुरू करत आहेत आणि उद्याच त्याचा शुभारंभ आहे. म्हणजे काही फार मोठा समारंभ वगैरे असं नाही आहे, पण पूजा आहे आणि घरातले सगळेच साईटवर जमणार आहेत. यु नो, अ सॉर्ट ऑफ छोटंसं गेट टुगेदर. ओके, गुड गुड गुड. हे बघ, तुझ्या बाबांना माझ्या बेस्ट विशेष दे. डोंट यू वरी, मी एकटा पुण्याला जाऊन आहे. हॅलो सर, मी येतो तुमच्याबरोबर उद्या पुण्याला. काय की घरातली पूजा आहे, त्यामुळे माझ्या वाचून तिकडे काही अडणार तर नाही आहे. उलट मी तुमच्याबरोबर जर पुण्याला आलो तर मला फायदाच होईल. क्लायंटची ओळख होईल, नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सो सर, मी येतो तुमच्याबरोबर उद्या. आणि शिवाय या सागर, तुझ्यावरती मी जो विश्वास टाकला, तुला नोकरी दिली, ते योग्यच केलंय. थँक्यू सर. इट्स माय प्लेजर. हां मॅडम, काय झालं? म्हणजे माझं काय चुकलं का? अचानक असं बोलून घेतलं त्यामुळे का? दीक्षित, किती घाबरता तुम्ही? रिलॅक्स. दीक्षित, मला काय वाटतं ना, गेल्या काही दिवसात तुम्ही खूप काम केलंय, खूप मेहनत घेतली. आय थिंक यू नीड अ हॉलिडे. तुम्ही ना मुंबई बाहेर जाऊन या. नाही मॅडम, खरंच त्याची काही गरज नाही आहे. मी म्हणते ना, मग मुंबई बाहेर जायचं. नाही, काय असा अचानक गेलो तर संशय येणार ना कोणालाही? नाही काय? त्याची काळजी तुम्ही नका करू, कुणीही संशय घेणार नाही. आणि समजा घरातल्यांनी विचारलं तर त्यांना सांगा ना, कामासाठी बाहेर गावी जातोय म्हणून. अहो, नका एवढा विचार करू. हे घ्या, बेरर चेक आहे, जाता जाताच कॅश करा. एन्जॉय युअर हॉलिडे. या आता. चला प्रीती,
तू सांगितल्याप्रमाणे मसाल्याची तयारी झाली आहे, आता कांदा चिरून दे. अगं प्रीती, कांदा चिर ना, अजून चिरला नाहीस का? ए प्रीती, अगं काय झालं तुला, तू रडतेस? अगं काय झालं प्रीती? आई, हा, डॅडींची खूप आठवण येते मला. ए प्रीती, आपण आता जी भाजी बनवतोय ना, हा, ती माझ्या डॅडींना खूप आवडते. माझी मम्मा स्पेशली त्यांच्यासाठी बनवते. हात तिच्या. अगं एवढंच ना? प्रीती, अगं भरपूर भाजी आहे घरामध्ये, आपण भरपूर भाजी करूया आणि तू संध्याकाळी डॅडींसाठी डब्यातनं छान भाजी घेऊन जा. बस. नाही, अगं नाही काय प्रीती. प्रीती, मला माहिती आहे तुझे डॅडी तुझ्यावर चिडलेत, पण अगं तुझेच डॅडी आहेत ना ते, किती दिवस राग राहणार आहे त्यांचा? नाही आई, तुम्हाला माहिती आहे ना ते माझ्याशी कसे वागले. मी घरी गेल्यावर त्यांनी माझा अपमान केला, तुम्हाला माहिती आहे ना. मी नाही विसरणार आहे हे सगळं. प्रीती, प्रयत्न करायचा. हे बघ, हे एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांची आठवण येते ना तुला आज. प्रयत्न करायचा. प्रीती, आई वडिलांचं आणि मुलांचं नातं असंच असतं. कितीही भांडणं झाली, ताणतणाव असले तरी शेवटी सगळ्याच्या उरतं ना ते फक्त प्रेम असतं, ओलावा असतो. आता आपल्याच घरात बघ ना, गौरी ह्यांच्यावर इतकी चिडून घर सोडून निघून गेली होती, पण आज आली आहे ना परत आपल्याबरोबर राहायला. राहते ना छान आपल्यात मिळून मिसळून. असंच असतं अगं, म्हणजे असंच असायला हवं. एका कोणी मनात आडी धरली ना तर दुसऱ्याने ती सोडून द्यायची असते, असं धरून नाही ठेवायचं. हो की नाही? पटतंय ना मी काय सांगते ते? हो हो. चला कामाला लागा आता. कांदे चिरून दे मला, हा आत्ता येईल भूक भूक करत, आणि मग भाजी शिजायची नाही पटपट दे हा लवकर.